नमस्कार मित्रांनो, आजची कथा संतोष जगताप यांनी आपल्याला पाठवली आहे. आपण नेहमी बोलतो की प्रेम आंधळं असतं, पण ते किती आंधळं असावं याचा आपण कधी विचार केला आहे का? आजची कथा प्रत्येक मुलाचे आणि प्रत्येक मुलीचे डोळे उघडणारी आहे. आजची कथा एकेकाळी गाजलेलं प्रकरण आहे, म्हणून जाणीवपूर्वकच घटनेचं ठिकाण आणि पात्राची नावंही काल्पनिक ठेवण्यात आली आहेत. नीलांबरी आईवडिलांची लाडकी मुलगी होती. तिचे डोळे निळे होते म्हणून खूप हौसेने तिच्या आजोबांनी तिचं नाव नीलांबरी ठेवलं होतं. दिसायला अतिशय सुंदर, लांबसर काळे केस, गोरा चेहरा आणि खूप लाजाळू आणि अतिशय प्रेमळ. बोलताना आवाज पण कधी वाढलेला नसायचा आणि कायम हसमुख असायची. बघता क्षणी कोणी पण तिच्या प्रेमात पडेल अशीच होती ती. कॉलेजमधील शेजारची अशी कितीतरी मुलं तिच्या मागे होती, पण तिला या भानगडीत पडायचंच नव्हतं. तिला अजून तिचं करिअर करायचं होतं. तसं पण तिचं वय फक्त 17 ते 18च होतं. तिच्या घरचे पण खूप कडक शिस्तीचे होते. हे सुद्धा कारण होतं त्यामागे. तिच्या घरासमोरच अमित नावाचा मुलगा राहायचा. बापाचा भरपूर पैसा होता. एकदम उन्हाळ, बाईकवरून नुसतं फिरणं, दारू सिगरेट तर त्याचं रोजचं होतं. मुली पटवणं आणि टाईमपास करून सोडून देणं हेच त्याचं आवडतं काम. एके दिवशी अशीच त्याची मित्रांबरोबर पैज लागली. पैज होती नीलांबरीला पटवून दाखव म्हणून. अमितने ती पैज घेतली आणि नीलांबरीला पटवायचं ठरवलं. पैज होती एक सिगरेटचं पाकिट, पण अमितसाठी ते इज्जतीचा प्रश्न होता. त्या दिवसापासूनच तो नीलूचा पाठलाग करू लागला, जणू काही एखादा रानटी लांडगा एका निष्पाप हरिणीचा शिकार करायला निघाला होता. त्याने सरळ जाऊन तिला प्रपोज केलं. ती नाही बोलून निघून गेली, तरी अमितने तिचा पिछा सोडला नाही. ती जाईल तिथे मागे जायचा. तिच्यासाठी आपण सर्व वाईट काम सोडल्याचं त्यानं नाटक केलं. मग जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. नीलू पण त्याच्यावर प्रेम करू लागली. नुसतं प्रेमच नाही तर त्याच्या मागे ती पूर्णपणे वेडी झाली. तिच्या मैत्रिणींनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ. तिचे डोळे अमितच्या प्रेमामुळे पूर्ण आंधळे झाले होते. तिला अमितशिवाय काहीच दिसत नव्हतं आणि काही सुचतसुद्धा नव्हतं. पण अमितने पैज जिंकली होती. एका सिगरेटच्या पाकिटसाठी त्याने नीलूच्या आयुष्याची राख केली होती, पण त्याच्यासाठी ते धूर हवेत सोडण्याइतकं सोपं होतं. पण यात जळणार तर नीलू होती. नीलू आता कायम फोनवर त्याच्याशी बोलू लागली. मग साहजिकच तिच्या घरी तिच्या या प्रेमाबद्दल कळालं. अमितचे वडील मोठे प्रतिष्ठित असल्याने ते अमितला काही बोलू शकले नाही, पण नीलूला त्यांनी खूप मारलं, खूप त्रास दिला, पण काही उपयोग झाला नाही. तिच्या मनात फक्त अमितच होता. या पूर्ण प्रकरणाने अमितला काहीच फरक पडला नव्हता. एके रात्री अमित गाढ झोपला होता. अचानक त्याचा फोन वाजला. त्याने झोपेतच उचलला. नीलू रडत रडत त्याच्याशी बोलत होती. अमित, आपलं लग्न होणं शक्य नाही. आपण आत्महत्या करू. मरून का होईना आपण एकत्र होऊ. अमित झोपेतच बोलला. तुला जर असं वाटतं तर तसं तू कर. तू जे करशील ते मी करेन. एवढं बोलून त्याने फोन ठेवला आणि अमित झोपला. 5 ते 10 मिनिटं झाली असतील. तेवढ्यात जोरदार किंकाळी त्याला ऐकू आली आणि तो खडबडून जागा झाला. बाहेर येऊन त्याने पाहिलं तर नीलूने स्वतःला पेटवून घेतलं होतं आणि जोरजोरात ओरडत होती, अमित मी वाट पाहते, अमित मी वाट पाहते. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण त्याआधीच तिने जीव सोडला होता. अमितच्या बाबांनी त्याला या प्रकरणातून बाहेर काढलं आणि गावी पाठवलं. पण इकडे मात्र रात्रीचे भयानक प्रकार घडू लागले. रात्रीचे भयानक आवाज येऊ लागले, रडण्याचे, किंचळण्याचे. काही मुलांना तर जळालेल्या अवस्थेतील नीलू दिसली होती. त्यांना पाहून बोलायची, अमित कुठे आहे, मी वाट पाहते त्याची. एक प्रकारची दहशतच पसरली होती त्या पूर्ण एरियामध्ये. अमितला त्याच्या मित्रांनी फोन करून सांगितलं होतं की काहीही झालं तर इकडे येऊ नको म्हणून, पण तो तरी किती दिवस गावी राहणार होता. मग एके दिवशी काही कामानिमित्त त्याला यावं लागलं आणि त्या रात्री अमितला झोप लागतच नव्हती. त्याचा फोन वाजला.
त्याने उचलला. त्याचं डोकं पूर्ण बधीर झालं. अंगावर शहारे आले, कारण तो आवाज नीलूचा होता. रडत रडत ती बोलली, मी वाट पाहते तुझी अमित. त्याच्या हातातून मोबाईल गळून खाली पडला आणि इतक्यात खाड करून आवाज करत खिडकी उघडली गेली. त्याने दचकून बाहेर पाहिलं. तिथे नीलू उभी होती, पहिल्यासारखी सुंदर. ती हसत हसत त्याला येण्यासाठी खुणावत होती आणि अचानक तिच्या शरीराने पेट घेतला आणि ती जोरजोरात किंचाळू लागली. अमित मागे सरकून भिंतीला चिकटला होता. बघता बघता ती जाळून खाक झाली, पण तिचे शब्द अजूनही तेच होते. अमित, मी तुझी वाट पाहते. या दिवसांनंतर अमित खूप आजारी पडला. भयंकर ताप चढला होता त्याला. झोपेतच बरळायचा, मला माफ कर, मला सोड, आणि पुन्हा बेशुद्ध व्हायचा. खूप मोठमोठे डॉक्टर झाले, पण काही उपयोग झाला नाही. आणि यातच अमितने प्राण सोडला. अमितच्या मरणानंतर कधीच नीलूचा आवाज कोणालाच आला नाही की कोणाला तिने त्रासही दिला नाही.